तुम्हाला माहिती आहे का? आपल्या बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी ही कुमारिका आहे आणि फक्त एका अटीमुळे ती कोकणवासियांची कुलस्वामिनी बनली. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी सानिका. आज मी आली आहे अंबेजोगाई येथील अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन योगेश्वरी देवीच्या मंदिरात. हे मंदिर खूप सुंदर आणि तितके जुने व प्राचीन आहे. मंदिरात देवीचे दर्शन घेतले आणि देवीची आरतीही आम्हाला भेटली. योगेश्वरी देवीचा अवतार हा स्वयंभू आहे. मंदिराचे आर्किटेक्चर आणि मंदिराचा परिसरही तेवढा सुंदर आहे. इथल्या पुजाऱ्यांना देवीबद्दल विचारले तर त्यांनी एक पौराणिक कथा सांगितली. त्या कथेनुसार नुकतीच कोकण भूमीची निर्मिती झाली होती. तिथे राहण्यासाठी काही कुटुंबे तिथे नेण्यात आले. तेव्हा भगवान परशुराम यांना तिथे काही 14 लोक अर्धमृत अवस्थेत सापडले. तिथे त्यांना जीवनदान देऊन त्यांचा विवाह करण्यासाठी अंबेजोगाईवरून काही कन्या नेण्यात आल्या. तर भगवान परशुराम यांनी देवीची परवानगी घेतली आणि देवीने एकच अट ठेवली की त्यांना कुलस्वामिनी योगेश्वरी देवी असेल आणि आपल्या योगेश्वरी देवीचा विवाह ठरला होता. पण योगेश्वरी देवी कुमारिका का आहे आणि विवाहस्थळी असलेले हे हत्ती दगडाचे कसे झाले, हे आपण पार्ट 2 मध्ये पाहूया. रामकृष्ण हरी.